माझे नाव रामदास दत्तात्रय सूर्यवंशी, राहणार खांजूरवाडी गावचा मी माजी सरपंच आहे. कशातून उमेदवारी अर्ज दाखल केला? कोणता गट? माझा माडगुळे पंचायत समिती गण क्रमांक 3 मधून मी पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. शिवसेना या पक्षातर्फे अर्ज दाखल केलेला आहे. कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय? मी माडगुळे पंचायत समिती गणातील रस्ते किंवा भौतिक सुविधा किंवा शेतकऱ्यांच्या विषयीचे काही प्रश्न, आमच्या गावाला डाळिंबाचं क्षेत्र भरपूर आहे किंवा आमच्या पंचक्रोशीत आटपाडी तालुक्यातच क्षेत्र आहे. आदरणीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊनी आमच्या आटपाडी तालुक्यासाठी जे टेंबोईचे पाणी आणलं आहे, त्यातून जर तालुक्याचा विकास झाला आहे, तीच विकास पुढे न्यायचं काम आमदार सुहासभाई बाबर आणि आमचे नेते तानाजीराव पाटील अध्यक्ष यांचं चालू आहे. त्यातच माझा थोडाफार खारीचा वाटा ह्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवत आहे. वॉटर गटर मीटर हे प्रश्न सोडून, रस्ते आणि मूलभूत सुविधा सोडून नवीन काय करण्याची योजना आहे का? गावातील स्ट्रीट लाईट असतील किंवा पंचायत समिती गणातील ज्या स्ट्रीट लाईटचा विषय आहे तो माझ्या प्राधान्यानं अग्रक्रमी राहील. का राहिला? सत्तेत तुमचे आमदार आहेत, तुम्ही सुद्धा सत्तेमधलीच माणसं आहे, हे आणखी प्रश्न एवढे विलंब का केला सोडवण्यासाठी? विकास करताना थोडा निधीचा बॅकलॉग कमी अधिक प्रमाणात असल्यामुळं एका वेळी सर्वच प्रश्न सोडवू शकत नाहीत. त्यामुळं मागं पुढं होऊन हे प्रश्न निश्चित सुहासभाई मार्गी लावतील. आता सत्तेत आल्यावर हे प्रश्न असेच राहणार का सोडवणार? 100% सोडवणार. का याच प्रश्नावरती पुढच्या निवडणुका आणखी ताकदीने लढणार तुम्ही? प्रश्न असं म्हणता येणार नाही की ह्याच प्रश्न नवीन आता लाईटचा प्रश्न झाल्यावर विजेचा प्रश्न आहे. विजेचा सौर पॅनलचं सगळीकडे चालू आहे. वेगवेगळे प्रश्नावर ते मार्ग काढायचं चालूच आहे. परंतु अजून काय प्रश्न निर्माण झाले तर त्याच्यावर मार्ग नक्कीच सुहासभाया काढतील याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे आणि त्याच्याबरोबर अध्यक्ष त्यांच्या सोबतीला आहेतच. यापूर्वी आपण कोणतं ठोस काम केलं? मी सरपंच होतो ग्रामपंचायतला. जलजीवन मिशन अंतर्गत गावात पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईनचं काम असेल, अंतर्गत रस्ते असतील, सभामंडप असतील, या सर्व काम मी माझ्या गावात केलेलं आहे. आता मी पहिल्यांदाच उभा राहिलो आहे पंचायत समितीसाठी. तालुक्याच्या ठिकाणी मी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. आपणापुढे आता महत्त्वाचे आव्हानं कोणते आहे? कसं बघता येईल? आव्हान म्हणजे मला प्रश्न आव्हानं काय आहेत आपल्याला आता या निवडणुकीमध्ये? कसं बघता येईल? नाही, निवडणुकीला आव्हान असं काय, आमदारांनी आमच्या तालुक्यात बऱ्याच प्रमाणात निधी आणलेला आहे, त्यामुळे मला असं काय आव्हान असं काय वाटत नाही.